आणि सगळेच आपण या ठिकाणी सत्काराचे पात्र आहात। आपले सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी बाजार समितीच्या वतीनं मी स्वागत करतोय। खरं तर या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार होते, पण त्या शासनाची मीटिंग असल्यामुळे सन्माननीय पणजी विभागाचे मंत्री रावल साहेब, सन्माननीय सागर साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार होते, पण त्या साहेब, पूजे साहेब, केडीकर साहेब, डॉक्टर काळे साहेब अनेकांना वेगवेगळे काम असल्यामुळे या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही। त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय। खरं तर या बाजार लाड सांगलीचं नावाने 2 वर्षापूर्वी कल्पना व्यक्त केली होती की आजकालच्या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी पूर्वी शेतकरी माल जर मागवण्यात नाही तर 2-3 दिवस वेट करायचे, गाडी मिळायची नाही। परंतु आता अशी परिस्थिती झालेली आहे की आपला माल लोकांना असं वाटतं, शेतकऱ्याला असं वाटतं माझ्या बांधावर नेला पाहिजे। या ठिकाणी ही नानाची कल्पना होती की छोटे छोटे मार्केट आपण जी गावं असतील, मोठाली प्रमुख गावं त्या ठिकाणी हे मार्केट घ्यायला पाहिजे। ही संकल्पना नानाच्या आणि सर्व संचालक मंडळाने विचारात घेऊन या ठिकाणी 13 एकर जागा खरेदी केली। अनेक काही त्यावेळेस काही मंडळी म्हणली की जागा महाग लागली। आम्ही सांगितलं सभागृहात आपल्याकडे जे निविदा आले त्याप्रमाणे आपण जागा घेतोय, याचे वेगवेगळे लोकांनी आपल्याला स्वस्तात देत असेल तीही जागा घेऊ। काही आमदारांनी तारांकित प्रश्न केला, परंतु आम्ही ठरवलं ह्या भागासाठी ही जागा घ्यायची, तालुक्याची बाजार समिती ह्या भागातल्या शेतकऱ्यासाठी या ठिकाणी आली पाहिजे। या दृष्टीने सगळे संचालक मंडळाला हा ठराव पारित करून या ठिकाणी जवळपास पायाभूत सुविधासाठी जी आपण या ठिकाणी कामं करणार आहोत ती कामं या ठिकाणी आपण शेल हॉलचं नियोजन केलेलं आहे। या ठिकाणी 12ची मान्यता घेऊन आपण जवळपास 34 गाडी या ठिकाणी बांधणार आहोत व्यापारी संकुलनासाठी। 4,35 लाख रुपये त्याला मान्यता शासनाने दिलेली परवानगीची मान्यता घेऊन आपण या बांधकाम आपण निविदा झाल्या आणि निविदा झाल्यानंतरच आपण या ठिकाणी हे उद्घाटनाचं काम आयोजित केलं। या दुसऱ्या टप्प्यामध्ये अंतर्गत रस्ते, ऑफिस बिल्डिंग, स्वच्छतागृह, शेल हॉल, 100 मीटरचे क्षमतेचे गोडाऊन, भुईकाटा, प्रवेशद्वार, संरक्षण भिंत, या ठिकाणी भविष्यात येणाऱ्या जाणाऱ्यासाठी पेट्रोल पंप, हे सगळं जवळपास 11 कोटी 34 लाख रुपयाची कामं आहे। अशी एकूण आपण 15 कोटी 49 लाख 38,304 रुपयाचे आपण इथं वेगवेगळे शेतकऱ्याला पायाभूत सुविधा देण्याचे काम करणार आहोत। या भागातील शेतकरी चांगला आहे, चांगलं उत्पादन घेणार आहे। शेतकऱ्यांनी काय उत्पादन घ्यावं हे आजकाल कोणी सांगण्याची गरज नाही। आणि आत्ताही आपला या भागातला टमाटा असेल, डाळिंब असेल, मोसंबी असेल मोठ्या प्रमाणामध्ये करमाळ्या मार्केटमध्ये येत असतो, सांगण्याची गरज नाही। आणि आपण शेतकऱ्याला अनेक वेळेस बऱ्याच जणांचं समाधान होत नाही। कोणी म्हणजे माझा 20 रुपये टमाटा घ्यायला आणि त्याला जर एखादा 1-2 रुपये कमी यायला जर असेल त्याची मालाची प्रतवारी कमी असेल आणि जर आम्हाला फोन आला असेल तर ती तात्काळ 20 रुपये आमच्या कर्मचाऱ्यांना पाठवून त्याचं समाधान केल्याशिवाय आपण त्याचं समाधान झाल्याशिवाय पुढे माल विक्री करत नाही। म्हणून बऱ्याच वेळेस आम्हाला कधी रात्री फोन येतात। एक वेळेस बाबांना आम्ही तिरुपतीला होतो, रात्री 2-3ला फोन आला शेतकऱ्याचा, मला बाबा रात्री फोन येतात, माझा फोन 24 तास ऑन असतो, कधी जरी फोन केला तरी मी शेतकऱ्याला फोन घेत असतो, टाळत नाही। कारण छोटे छोटे समस्या असतात, रात्री 1-2 ला आपल्याला फोन करणार उगाच फोन करत नाही, काहीतरी त्याची समस्या राहत असतात। यादवरून सुद्धा रात्री किती वाजता फोन आला तर मी फोन घेत असतो शेतकऱ्याला। या ठिकाणी अनेक अडचणी आल्या, अनेक त्या ठिकाणी तारांकित प्रश्न झाले, चौकशा झाल्या, परंतु काही याच्यामध्ये सिद्ध झाले नाही। आमचं काम करण्याचा हेतू प्रामाणिक होता आणि ते प्रामाणिक हेतू आम्ही पुढे नेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला। आपण संभाजीनगरला सुद्धा मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी कामं केले।
पेट्रोल पंपाचे काम संभाजीनगरला केलं. पिसादी रोडला आपण जवळपास 168 गाड्याचं त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स केलं. त्या ठिकाणी अनेक लोक आपला रोजगार करत आहेत. त्यानंतर उपबाजारपेठ सकाराम पाटील पिंपरी तिथेही आपण काम चालू केलं. तिथं शॉपिंगचं काम कम्प्लीट झालंय. मागच्या कामाला त्या ठिकाणी परवानगी मिळाली नव्हती. त्याचं कारण असं झालं की ते गटच त्या गाव नकाशात नव्हता, म्हणून त्याला आता आपण पुन्हा लाईन रेकॉर्डला सांगून गाव नकाशात गाव घेतलंय, ते गट घेतला. त्याच्यानंतर त्याची आता मोजणी फी भरून त्याची परवानगी होणार आहे. तिथली 1.5 कोटीची कामं आपली प्रलंबित आहे. ती कामं या महिनाभरात पिंपरी राजाची चालू होतील. जाधववाडी येथील फळे मार्केटमधील कॉन्क्रीट रस्ते असतील, संभाजीनगर सगळे अंतर्गत रस्ते पूर्ण जवळपास पूर्ण गेले. जे काय थोडेफार राहिले असतील त्याच्याही वर्क ऑर्डर आपण दिलेले आहेत. शेल हॉलचे आपण दुरुस्ती केले. जवळपास आपण त्या ठिकाणी नवीन स्वच्छतागृह 4 स्वच्छतागृह त्या ठिकाणी आपण बांधले की मार्केटमध्ये लोकसंख्या वाढल्यानंतर येणाऱ्या जाणाऱ्याची गर्दी वाढली. तिथेही आपण नवीन चांगले सुसज्ज असे 4 स्वच्छतागृह बांधले. आणि पूर्ण मार्केट आपण सीसीटीव्ही कॅमेरे खाली घेतलंय. त्याच्यानंतर सगळं सोलरवर केलंय. पूर्वी जे आपल्याला 2.5-3 लाख रुपये बिलावर खर्च व्हायचे ते त्या ठिकाणी आपण वाचवले. आणि त्या ठिकाणी आपण व्यापाऱ्यांनाही जुन्या मोंढ्यातील व्यापाऱ्याचा प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित होता. नानाच्या समोर त्यांना मीटिंग घेऊन त्या ठिकाणी आपण त्यांचाही प्रश्न सोडवला. खरं तर ते खूप दिवसात जुन्या दारांना प्लॉट मागत होते 90 रुपयानं. नानाने त्यांना बळजबरी 413 पर्यंत नेलंय. त्याच्यानंतर मंजुरी वाढवून मिळाली. नानाला सांगितलं ते पैसे तेवढे देईना. मग नाना म्हणे कोर्टात जा, आणि कोर्टानं द्यायला चालूदारांना ऑर्डर केली. म्हणून आपल्याकडे मोठ्या प्रमाणात निधी तिथं जमा झाला आणि तो आपल्याला त्या ठिकाणी खर्च करता आला. पाठीमाग उन्हातील मंडळी जर मध्ये जरी घेतलं तरी चालेल, समोर या थोडं. आणि म्हणून या ठिकाणी करमाड सारखं मार्केट आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं उभारणार आहे. आजही टमाट्याची आवक करमाड येथे चांगली चालू आहे. आता भावही वाढले. मधल्या काळात थोडे भाव पडले होते, परंतु आता त्या ठिकाणी चांगले भाव वाढलेले. जवळपास 1000-1100चे रेट चालले. आणि दादा राज्यात नाही कुठं. आम्ही पूर्वी बऱ्याच शेतकऱ्याच्या तक्रारी राहायच्या, कॅरेटवर माल विकायचा. आम्ही आता किलोवर विकतोय. पूर्वी काय व्हायचं, 25 किलोचं कॅरेट असलं त्याला 25 किलो व्यापारी म्हणायचं, पण ते प्रत्यक्ष भरायचं 28 किलो. आणि त्याच्यामुळे व्यापाऱ्याच्या त्या ठिकाणी व्यापाऱ्याबद्दल काही शेतकऱ्याच्या तक्रारी होत्या. आम्ही दोघांची मध्यस्थी करून त्या ठिकाणी किलोवर त्या ठिकाणी भाव टमाट्याचा डिक्लेअर केला. त्यानंतर आपण जवळपास शेतकऱ्याच्या मुलासाठी आपण रिवाइज प्लॅन करून त्या ठिकाणी वसतिगृह संभाजीनगरला बांधतोय. जवळपास 10 कोटी रुपयाचं वसतिगृह आपण त्या ठिकाणी बांधतोय. तेही काही टेक्निकल याच्यामुळे होतं, ते थोडं 8-10 दिवसात चालू होईल. एक स्लॅबचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. पण अशी वेगवेगळी कामं आपण त्या ठिकाणी शासनाचा कुठलाही निधी न घेता आपण त्या ठिकाणी ही कामं पूर्ण करत आहोत. आणि अशा अनेक अडचणी होते की त्या ठिकाणी मालमत्ता कराचा एक विषय होता आमचा. 10,62,00,000 रुपये मालमत्ता कर महापालिकेनं लादला होता. आणि तो चुकीचा मालमत्ता कर आमच्या निदर्शनात आल्यानंतर आम्ही तो भरला नाही. आणि आयुक्तांना लगेच एका दिवसात ऑफिस सील केलं. 10 दिवस ऑफिस बंद ठेवलं त्यांनी. परंतु आम्ही कायदेशीररित्या त्यांना सांगितलं की तुम्ही हा मालमत्ता कर जे 1997ला लादलाय त्यावेळेस तर रेडीनेकर दर त्यावेळेस रचना करताना 135 रुपये दर असताना आपण 600 रुपये त्याला मूल्यांकन फिक्स करताना दर लावलेले आहे. त्याच्यामुळे हा मालमत्ता कर चुकीचा आहे. आणि म्हणून त्या आयुक्तांना नियमाला पुन्हा रिवाइज त्याला रिअसेसमेंट करून जवळपास 7,40,00,000 रुपये आपल्याला कमी केले. आणि आपण 3,34,00,000 रुपये महापालिकेने भरून शासनाची सुपरविजन बाजार समितीला दादा कोणाचं 1 रुपया देणार नाही. आमचं न मालमत्ता कर, न सुपरविजन फी, न औषधान, म्हणून बाजार समिती कुठलंही 1 रुपया देणं नाही, उलट येणं. आम्ही आता जे जे गाळे बांधले, करमाड असेल, काही पिसादी रोडचे वरचे गाळे असतील, काही पिंपरीचे असतील, तिथले उलट येणं आहे. जवळपास 18 कोटी रुपये सगळे ह्या गाड्यातून येणं रक्कम आहे. काही गाळे विकणं बाकी.
परंतु आपली खिशातली गुंतवणूक काही झालेली नाही. उलट जे येणारे आपण जे ऍसेट निर्माण केले भविष्यात पैसे बाजार समितीला जमा होणार आहे. म्हणून या ठिकाणी ही सगळी कामं करताना दादाचं आणि ताईचं नेहमी मार्गदर्शन आम्हाला त्या ठिकाणी असतं. छोट्या मोठ्या कामासाठी महापालिका एक मोठी संस्था असते, तिथं अनेक कामं अडचणी असतात, पण ते करून घ्यावं लागतात पाठपुरावा करून सरी. पण या सगळ्या सोयी आपण उभा करून ही कामं केली. आपली बाजार समिती राज्यामध्ये 11वी आणि विभागामध्ये आपण पहिला आलो यावर्षी. आणि ही सगळी कामं आपण कायदेशीररित्या पूर्ण केल्यानंतर ही सगळी कामं आपल्याला करता आली. या ठिकाणी अजून काही पैसे आपल्याला काही ते जागा विक्रीमधून येणं बाकी 5-6.5 कोटी ते पैसे आपल्याला येणं बाकी आहे की त्यावेळेस आमच्या कार्यकाळात त्याची निवेदन झाली, परंतु पुढे व्यवहार करताना ते पैसे आले नाही. उधारीवर ते पोस्ट डेड चेक आले, त्याच्यामुळे 5,56,00,000 रुपये ते येणं बाकी आहे. म्हणून ही सगळी कामं आपण शेतकऱ्याची पुढे नेताना छोट्या मोठ्या अडचणी येत असतात आणि निश्चितपणाने नानाच्या दादाच्या मार्गदर्शनाखाली ही सगळी कामं आम्ही पुढे नेत आहोत. म्हणून आपले सर्वांनी मागच्या वेळेस आम्हाला सर्व संचालक मंडळाला त्या ठिकाणी निवडून दिलं. 2017 पासून सप्टेंबर ही आपण कामं करत आहोत. 23ला पुन्हा आपल्याला सगळ्यांनी निवडून दिलं तुम्ही सगळ्यांनी, आणि म्हणून आपल्याला ही सगळी कामं करता आली. पण ह्या भागाचा शेतकरी आपलं काबाड कष्ट करून पिकवलेला माल याला योग्य भाव मिळाला पाहिजे, त्याचं योग्य मालाचं संरक्षण झालं पाहिजे. त्या दृष्टीने सगळे आम्ही बाजार समितीच्या वतीने या ठिकाणी प्रयत्न करतो. आणि म्हणून हा भाग आपण पाहिला असेल, राज्यातले मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी या मुंबई ते नागपूर समृद्धी मार्ग केल्यामुळे आपल्याला ट्रान्सपोर्टिंगसाठी सोयीस्कर झालंय. आणि या ठिकाणी करमाळचे मार्केट आपलं शिफ्टिंग तयार झालं, तिथं सगळ्या गाड्या लोड होत्या, किरकोळ राहिलंच नाही. आपलं संभाजीनगर होलसेल असताना ते किरकोळ झालंय, परंतु इथं सगळा होलसेल माल जातो. म्हणून ह्या भागातून सुद्धा जो काय मोठ्या प्रमाणात माल येईल तो शिफ्टिंग होऊन बाहेर राज्यामध्ये विभागामध्ये जाणार आहे. आणि ही सगळी कामं आपण जवळपास 1-1.5 वर्षात त्याचं पूर्ण करण्याचा या ठिकाणी मानस आहे. आणि म्हणून नानाचं मी तर मनपूर्वक या ठिकाणी आपल्या बाजार समितीच्या वतीनं या आपल्या विभागाच्या वतीनं खूप खूप स्वागत करतोय की सगळी डोंगर पट्ट्यातली गावं हा नाना आपण हायवे दिल्यामुळे ही सगळी डोंगर पट्ट्यातली गावं ही हायवेवर आली. जवळपास करमाड चौका, करमाड आणि लाडसावंगी. आम्हाला दौलत शेजोळ नेहमी म्हणायचे की तुम्ही सगळे हायवेवरले, मी सुद्धा डोंगराळ भागातला आहे, परंतु तुम्ही मोठ्या हायवेवर आले आता. म्हणून आपण सगळ्यांनी नानाचं या ठिकाणी टाळ्या वाजवून स्वागत करावं. आडगावला सुद्धा आडगाव ते पळशी म्हणजे अजेंडा ते पळशी हाय हवे नानाने केला, हाय हवे केला. याच्यामुळे आपल्या भागातलं जीवनमान याच्यामुळे उंचावणार आहे, व्यवसाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होणार आहे. आणि लाडसावंगी पूर्वीपासून एक व्यापारी केंद्र आहे आणि या लाडसावंगीला चालना देण्यासाठी बाजार समितीनं या ठिकाणी हा पुढाकार घेतला. आपला शेतकऱ्याचं जीवनमान उंचवण्यासाठी या ठिकाणी चालना घेतली. त्याबद्दल मी आपण सगळ्यांनी मागच्या काळामध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात साथ दिली, भविष्य काळातही आम्हाला साथ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी माझं लांबलेलं भाषण संपवतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खऱ्या अर्थानं आदरणीय नानांनी जे स्वप्न पाहिले त्या स्वप्नपूर्तीसाठी अहोरात्र